आयुष्याच्या वळणावर अनेकदा असं वाटायला लागतं की माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देतं. निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जातं. रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो. दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जातं. कोणाच्याच प्रभावात जगू नका, कोणाच्याच अभावात जगू नका. आयुष्य हे तुमचं आहे. तसं तर प्रेम बालपणी फुकट मिळत असतं, तरुणपणी ते कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागावं लागतं. आणि हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे. जीवनात कुणी कितीही तिरस्कार षडयंत्र केले तरी आपण चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळे करायचं सामर्थ्य नसतं. दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो. शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार हे नेहमी घरातूनच मिळतात. कधी कधी आपल्याकडे जे आहे तेच पुरेसं असतं, पण याची जाणीव वेळेत होणंही खूप गरजेचं असतं. कारण अपेक्षांचं चक्र हे कधीच थांबत नसतं. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीतच राहावं. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा. कारण एखाद्या झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. त्याचप्रमाणे जीवनात देखील माणूसच माणसाचे औषध आहे. त्याचे प्रमाण किती असावे हे स्वतः ठरवावं. कोणी दुःख देतो तर कोणी आनंदी बनवून जातो. रामकृष्ण हरी.